आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। लोकशाहीचा उत्सव आज साजरा होणार आहे, कारण राज्यामध्ये लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान आहे आणि देशभरामध्ये 89 जागांसाठी आज मतदान होणार आहे। महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे। मतदान केंद्रावर आयोगाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 ही मतदानाची वेळ आहे। तर बुलढाणा, अकोला, हिंगोलीसाठी आज मतदान होते आणि नांदेड, यवतमाळ, वाशिम, अमरावतीमध्ये सुद्धा आज मतदान आहे। परभणी, वर्धा मतदारसंघातही आज मतदान पार पडणार आहे। तर लोकशाहीचा उत्सव आज साजरा केला जातोय। लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला 7 वाजल्यापासून सुरुवात होतीये आणि त्यामध्ये 8 मतदारसंघ महाराष्ट्रातले आहेत। तर 13 राज्यांमधील एकूण 89 मतदारसंघांमध्ये आज मतदान होतंय आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाड्यामधील 3 जिल्ह्यांचा समावेश आहे, परभणी, हिंगोली आणि नांदेड। त्याचबरोबर पश्चिम विदर्भातील 5 मतदारसंघांमध्ये आज मतदान होते। 7 वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात होतीये, म्हणजे अगदी काही मिनिटांमध्ये इथं मतदानाला सुरुवात होईल आणि त्यामध्ये वर्धा असेल आणि याशिवाय बुलढाणा, अकोला यासाठी सुद्धा आज मतदान होतं। यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा आज मतदान पार पडणार आहे। सर्व तयारी पूर्ण झाली आहे। अगदी काही सेकंदांमध्ये मतदान प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे आणि अनेक जे मतदार आहे लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले, त्यांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये कैद होणार आहे। तर जनतेला आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी आज मिळते या मतदारसंघांमध्ये। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमरावतीमधून सूरज दहाट आणि परभणीमधून खालिद नास हे प्रतिनिधी आपल्यासोबत सोडले गेले आहेत। सगळ्यात आधी आपण जाऊयात अमरावतीमध्ये। अमरावती मतदारसंघ हा चर्चेचा विषय ठरलेला होता। या ठिकाणी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या आणि आज मतदान होतंय। सूरज, कसं चित्र दिसतंय? नक्कीच फराळ, आपण जर पाहिलं तर बराबर सकाळी 7 वाजल्यापासून जे आहे जे मतदानाला सुरुवात होणार आहे। मी सध्या उभा आहे अमरावती जिल्ह्यातील बच्चीकडू यांच्या मूळ गावी बेलोरा या ठिकाणी जर पाहिलं बरोबर आता काही वेळातच या ठिकाणी आता मतदानाला सुरुवात होणार आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे जे आहे ते संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण का या ठिकाणी विद्यमान खासदार नवनीत राणा आहे आणि त्यांच्याच विरोधात जे आहे ते प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चीकडू यांनी उमेदवार दिलेला आहे। प्रहारचा उमेदवार दिनेश बुब आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर महाविकास आघाडीकडून जे आहे जे बळवंत वानखडे या ठिकाणी उभे आहे। नवनीत राणा, बळवंत वानखडे आणि दिनेश बुब यांच्या तिघांमध्ये जे आहे ते तिहेरी लढत या ठिकाणी अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी बघायला मिळेल। या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे आहे जे बच्चीकडू आणि राणा दाम्पत्या विरोधात जे आहे ते मोठा या ठिकाणी वाद झालेला होता। मैदानावरून सुद्धा वाद झाले होता। एकामेकावर जे आहे खालच्या शब्दात या ठिकाणी टीका टिप्पणी सुद्धा या ठिकाणी झालेली होती आणि याच ठिकाणी जर पाहायला गेलं तर बच्चीकडूंनी ही निवडणूक जी आहे ती अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे आणि सध्या जर पाहिलं तर मी सध्या उभा आहे बेलोराच्या याच मतदान केंद्रावर। सकाळपासून जे आहे ते मतदार राजा या उत्स्फूर्त पद्धतीने जे आहे जे या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेला आहे आणि जे आहे आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी लोकांची जी आहे जी आता रेलचेल या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि जे आहे आता काही वेळातच जे आहे या ठिकाणी मतदानाला जे आहे ते सुरुवात होणार आहे आणि याच ठिकाणी जे आहे जे आमदार बच्चूकडू जे आहे आपल्या पत्नी नयना कडूसह काही वेळातच या ठिकाणी मतदानाला या ठिकाणी येणार आहे। निश्चितच सूरज, अगदी काही सेकंदांमध्ये इथं मतदानाला सुरुवात होणार आहे आणि त्याची लगबग पाहायला मिळते। त्यामुळे आता मतदार राजा कोणाला पसंती देणार ते बघावं लागणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।